शिवसेनेमध्ये बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी बघायला मिळतेय। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुपरस्टार गोविंदा शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे। तर अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर या शिवसेनेच्या स्टार प्रचारक असतील अशी सूत्रांची माहिती आहे। गोविंदा दृश्यांमध्ये दिसतोय, ही थेट दृश्य आपण बघताय। गोविंदा गाडीतून उतरल्या सगळ्यात आधी राजनीति के मैदान में जी बहुत अच्छा लग रहा है और कैसा महसूस कर रहे हैं? बहुत अच्छे महसूस और अमोल कीर्तिकर जी के साथ सामने सीधा सामने पुन्हा मराठीमध्ये सांगा, पुन्हा एकदा राजकारणात आपण पाहतोय गोविंदा प्रसार माध्यमांशी बोलताना खूप चांगलं वाटतंय, आनंद होतोय असं म्हणाले। चेहरा हसरा होता, स्मितहास्य होतं त्यांच्या चेहऱ्यावर। प्रसार माध्यमांनी घेरल्यानंतर त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला। आपल्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दृश्यांमध्ये दिसतायत, त्याच्या मागे गोविंदा आपल्याला दिसतायत। हे थेट प्रक्षेपण आपण बघतोय। गर्दी आधीच जमलेली आहे। शिवसेनेमध्ये अधिकृतपणे गोविंदा प्रवेश करणार आहेत। गोविंदाला मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आपण बघूया नेमकं काय होतं। नीलम गोरे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला, शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातोय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गोविंदा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। या कार्यक्रमाची थेट दृश्य आपण बघतोय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर। गोविंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हातात भगवा झेंडा घेऊन लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीत उतरतो का हे बघायचं। थोड्याच वेळात त्याची घोषणा होईल, पण त्याआधी गोविंदा शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे। याआधी सुद्धा राजकीय पटलावर युद्ध गोविंदांनी आजमावलेलं होतं। अख्खी मुंबई आणि बॉलिवूड मध्ये काम केल्यामुळे अख्खा महाराष्ट्र देश गोविंदाला ओळखतो। देशभरात गोविंदाचे चाहते आहेत, त्याच्या डान्सचे चाहते आहेत। ऍक्टिव्हली वेगवेगळ्या सिनेमांमध्ये काम करत नसल्या गोविंदा तरी सुद्धा वेगवेगळ्या सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये तो समोर दिसत असतो, लोकांपर्यंत पोहोचत असतो। आज गोविंदा शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे। गोविंदाच्या बाजूला मुरली देवरा आपल्याला दिसतायत। एकनाथ शिंदे समोर आहेत, पत्रकार परिषदेला सामोरे जात आहेत ते, आणि नीलम गोरे सुद्धा आपल्याला दिसतायत। मंत्री दादा भुसे सुद्धा आहेत। मिलिंद देवरा सुद्धा आपल्याला दिसतायत, क्षमा करा। गोविंदा यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे। हातात त्यांच्या तिरंगा देण्यात आलेला आहे आणि गोविंदांचा शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश। मुख्यमंत्र्यांनी गोविंदाच्या हातात शिवसेनेचा झेंडा दिलेला आहे। पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होत आहे आणि कदाचित मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ जिथून ते निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात, पण त्या संदर्भातली अधिकृत घोषणा कदाचित काही वेळामध्ये मुख्यमंत्री करतील अशा चर्चा तरी होत्या की गोविंदा मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा